विनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्लाळस्तु विनायक महडे चिंतामणी देवरे लेण्याद्रो गिरिजात्मज सुवरदो विघ्नेश्वर शोधरे ग्रामे रांजण संस्थितो गणपते कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम अधिके शरण त्र्यंबके नारायणे नमोस्तुते नारायणे नमोस्तुते नारायणे नमोस्तुते। गीत जयाचे गाऊ गुणगान जयाचे गाऊ गीत जयाचे गाऊ गुणगान जयाचे गाऊ वाणी बदले शब्द न शब्द तुझ्याच चरणी वाहू वाणी बदले शब्द न शब्द तुझ्याच चरणी वाहू असा गणपती बाप्पा। मंडळी खरं तर गणपती बाप्पांचं पूजन हे अनिवार्य अगदी 8 शक्तिपीठांमध्ये अतिवास्तव्य करून राहिलेला माझा गणपती बाप्पा आणि भक्तांवरती नजर असणारा गणपती बाप्पा आणि अशाच गणपती बाप्पांच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर कार्याचा शुभारंभ केला जातो आणि आजही आपण या स्वर मैफिलीचा आरंभ करताना गणपती बाप्पांचं गुणगान गाऊयात या कवनातून। आपल्या हातातील पाटलांचा वर्षाव जेव्हा जेव्हा आपल्या इथे येतील त्याच्यावरती होईल आणि सगळ्यांना विनंती असते की आपण सर्वांनी उभं राहून सोहळा साजरा करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत। ते आजच्या कार्यक्रमाचे सत्कार होती सन्माननीय आदरणीय सन्माननीय आदरणीय वसंतबाई मनोरे यांचं शिवागमन या मंचनाकडे स्वतःला पाहायला मिळत आहे। अगदी लेझिमचा इलाज असतो हिंदू संस्कृती भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे एक वसंतबाई मनोरे यांचं शिवागमन मंचकाकडे हळूहळू होताना पाहायला मिळत आहे। अगदी आपल्या हातामध्ये असणाऱ्या ज्या पाकळ्या आहेत फुलाच्या पाकळ्या अगदी ते जवळ आले की त्याच्यावरती दृष्टी होईल। नक्कीच मनोरे कुटुंबीय या सर्व परिवाराला होणारा एक वेगळा आनंद आणि हा आनंद व्यक्त होत आहे या खेळासाठी आलेले सर्वजण असतील या सर्वांच्या खूप साऱ्या शुभेच्छा पुढावरती होईल आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम स्वीकारून ते एंट्री करतील या रंगमंचावरती आणि हळूहळू त्यांचा प्रवास सुरू आहे तो म्हणजेच या मंचनापर्यंतचा। सगळ्यांना कुणालाही न दुखावता ज्यांनी आजपर्यंत आयुष्य जगलं भाई ज्यांना आपण भाई या नावानं संबोधतो असे वसंतभाई मनोरे त्यांच्या पाहायला मिळतील। अगदी आपल्या हातातील ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्यांचा वर्षाव त्यांच्यावरती होईल आणि लाख लाख सचिन पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम या लेझिमच्या निनादामध्ये त्यांना रंगमंचावरती आणि खूप साऱ्या शुभेच्छा अगदी सर्वांनी उभं राहून त्यांना या भरभरून दिलेल्या शुभेच्छा ते स्वीकारत आहेत। अगदी ते हात करून सांगतात की तुमच्या शुभेच्छा आम्ही स्वीकारतो आहोत आणि हा आनंद ही आपली भारतीय संस्कृती आहे।
आणि लेझिमच्या निनादात सगळेजण एन्जॉय करणार आहेत झिंगाट या गाण्यावरती. अगदी आमचे वसंत भाई यांना घेऊन सगळेजण अगदी डान्स करतायत. त्यांचा संपूर्ण परिवार इथे डान्स करताना पाहायला मिळतोय. सगळ्यांच्या शुभेच्छा. प्रथमतः त्यांनी समोर आसन व्यवस्था आहे तिथे बसायचं दिलेले प्रेम ते स्वीकारता आहेत. त्यांना विनंती आहे मग संगीताचा कार्यक्रम असेल त्याचप्रमाणे नृत्याची तो कार्यक्रम मंचकावरती सुरू होईल.
सपत्नीक या शुभेच्छा स्वीकारल्या जातात. अगदी फोटोच्या कंदरामध्ये अनेक वर्ष गेल्यानंतर आपण बऱ्याच वर्षांनी त्या आठवणी पाहिल्या ना की, आणि खरं तर आमची संपूर्ण टीम, सचिन पाटील यांची संपूर्ण टीम चिंतन सोहळ्याप्रसंगी आपण इथे आयोजित केलाय. अगदी घरातलं
पाहायला मिळतोय. अगदीच मी त्यानंतर विनंती करेन आरोही पाठारे एक छोटीशी कलाकार आहे, ती पुन्हा एकदा नृत्याच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहे, ती म्हणजेच आमच्या वसंतभाई मनोरे यांना. आणि पाहूया एक छानसं नृत्य जे नृत्य सादर करणार आहे मनोरे मंडळी. आता जो मंचावरती नृत्य सादर करण्यासाठी येणार आहे राया, अगदी आजोडून आणि आजोबांसाठी या मंचकावरती तो नृत्य सादर करणार आहे. खरं तर त्यांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेतच, म्हणूनच तर अनेक ठिकाणी ज्या वेळेला तो स्पीच सादर करतो, आपली कला सादर आपण थोरा घरी जन्मला, माता पितांच्या मांडीवर लाडाने वाढलात, आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून आजवर रायगडावर वावरलात. पण आमच्या पोरक्या जीवनाची जगवारी कहाणी तुम्हाला नाही कळणार. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे तो फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक, त्यांच्या ओठांवरील सुन्न जरब आमच्या मनात अजूनही कालवतोय. त्याचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटक्याच्या प्रसंगाची याद आली ती रक्त जळू लागतं, मस्त फिरू लागतं, पोटातली आतडी तटाट तुटू लागतात. एक 8 वर्षाचं कवळं पोर उन्हातानातून रानावनातून महाराजांच्या पाठोपाठ वनवन फिरताना अजूनही आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतोय. अंगात ज्वर भरला, पायाला टरटरून फोड आले तरी हुकीचू नाही. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झाली तेव्हा निराजी पंत सल्ला देतात, महाराज जर आपल्याला इथून सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच माग सोडून दौड केली पाहिजे. आत्महत्यात ग्रानी येऊन ताळमात पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि तसाच धडपडत बाहेर धावतो. महाराजांच्या कमरेला तो इल्यांच्या हातांची मिठी घालून 3 वेळा मुद्रेने अंबाडा फोडतो. आबासाहेब तुम्ही आम्हाला नाही ना सोडून जाणार, बोला ना आबासाहेब, आबासाहेब. आबासाहेब एक शब्द देखील बोलत नाही आणि ते उल्यांच्या हातांची मिठी पोलादी मंगटाने सोडवतात आणि मा घराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवलं. शेकडो कोसांची पाय पीठ, बिन तक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून माझ घरात जाईस तर पांगळे होतात. महाराज त्या रात्री निघून जातात, न भेटता न बोलता. बस आम्ही जो निर्णय घेतलेला तोच योग्य. या रायगडाच्या कार्यवासातून आम्हाला सुटायलाच पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी. घोड्यावरती स्वार झाले, डोळ्याची पापणी लवते लवते तीच क्षणात घोड्याला क्षणात फिरवणारा जगातील पहिला योद्धा म्हणजे छत्रपती संभाजीराजे. आणि हा इतिहास होता माझ्या छत्रपती संभाजीराजांचा. आणि हा इतिहास आमच्या छोट्या कलाकारानं या मंचकावरती दाखवला. आणि पुन्हा एकदा आपण ऐकू. Hi, Bobby. Hi, Ken. You want to go for a ride? Sure, Ken. Jump in. I'm a Barbie girl in the Barbie world. Black and plastic, it's fantastic. You can brush my hair, undress me everywhere. Imagination, life is your creation. Come on, Barbie, let's go party. I'm a Barbie girl
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जीवेत शरदा शतम, जीवेत शरदा शतम, जीवेत शरदा शतम. पप्पांनी मला लहानपणी गाणं म्हणायला सांगायचे. हम होंगे कामयाब, किंवा मी लहान असताना गोट्या सिरियल लागायची टी व्हीला, सगळ्यांना माहितीच असेल तुम्हाला. तर त्याचं टायटल सॉन्ग मला पप्पा बोलवायला सांगायचे. आहे का पप्पा लक्षात? आहे ना? तर ते खास पप्पांसाठी मी बोलून दाखवते. पुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, जसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज हवी निजराणी, हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ त्याच्या कष्टाचा पाझर. हवी अंधारल्या राती, हवी अंधारल्या राती, चंद्र किरणांची साथी, जसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड, मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड. निळ्या आभाळाच्या खाली, निळ्या आभाळाच्या खाली, प्रकाशाचे गीत गात, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. क्षणभरी विसावेल वाट सरू सावलीत, क्षणभरी विसावेल, क्षणभरी विसावेल वाट सरू सावलीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. आई घराचं मांगल्य असते, बाप घराचं अस्तित्व असतो. आई घराचं मांगल्य असते, बाप घराचं अस्तित्व असतो. आई अंगणातील तुळस असते, बाप देवघरातील देव्हारा असतो. दिवसभराच्या शिदोरीची सोय करते ती आई, परंतु आयुष्यभराच्या शिदोरीसाठी आपली धावपळ करतो तो बाप असतो. आणि बापाची माया फार वेगळी असते मंडळी. खरं तर बाप कधीही रडत नाही. घरावरती कोणतंही संकट येऊ द्या, अगदी खंबीरपणे ताठ मानेनं, अगदी ताठपणानं उभा असतो तो बाप असतो. कारण बापाला माहिती आहे पणे उभा असतो, कधीही रडत नाही. परंतु मंडळी, नक्कीच एका क्षणाला, एका वेळेला ढसा ढसा रडत असतो. तो क्षण असतो आपल्या लाडक्या लेकीच्या पाठवणीचा क्षण. अगदी मुलीचं लग्न झालं की पाठवणी होते, बाप असतो मंडळी, तो बाप असतो. आणि म्हणूनच तर वर्षाची अगदी 75 वर्ष या संपूर्ण परिवारासाठी, संपूर्ण कुटुंबासाठी ज्यांनी झटली शिजवली ते आमचे वसंतभाई मनोरे. खरं तर त्यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर एक काळ असा होता की ज्यांनी टेबल टेनिस मध्ये तो काळ गाजवला होता. अगदी टेबल टेनिस मध्ये अगदी छानपणे तो काळ गाजवला होता. आणि त्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अगदी गव्हर्नमेंट मध्ये कामाला होते, पण जे अगदी ऑफिसर म्हणून जॉबवरती असताना रिटायर झाले. परंतु आपल्या आयुष्यातील आपल्या मुलांसाठी फार 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 काही करून ठेवलं आहेत. मुलं असतील, मुली असतील, त्यांचे जावई असतील, त्यांची नातवंड असतील, बतवंड असतील, सगळा परिवार. म्हणूनच असं म्हटलं जातं, घर असावं घरासारखं नको तर नुसत्या भिंती, घर असावं घरासारखे नको तर नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती. आणि नक्कीच पुन्हा एकदा अगदी जास्त वेळ न घेता प्यार बरसाए हमको तरसाए ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो,
हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए। नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए। जब ऐसे चिकने चेहरे तो कैसे न नजर फिसले, तो कैसे न नजर फिसले जिंद मेरी। फिर क्यों डरता है दिल, प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल। कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल, कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल। प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल। कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल। प्यार हुआ इकरार, प्यार से फिर क्यों डरता है दिल। कितने मीठे उनके अनुभव की कुछ बोल, प्यारे दादाजी है सबसे अनमोल। कितने मीठे उनके अनुभव की कुछ बोल, घर की वो रौनक है क्या मैं करूँ गुणगान। सबके चाहते हैं रिश्तों की शान, प्यारे दादाजी है सबसे अनमोल। कितने मीठे उनके अनुभव के कुछ बोल, ला 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 ला।
कभी छोटों को डांट भी देते, दादाजी प्यार से उनको पास में लेते। घर के बड़े कभी छोटों को डांट भी देते, दादाजी प्यार से उनको पास में लेते। समझाते सहलाते बच्चे भी मुस्कुराते, बच्चों की तरह फिर वो बच्चे ही होते। तरमपम कहानी और किस्सों को करते हैं वो बयां, सबको है उनसे प्यार, है सबको अभिमान। प्यारे दादाजी है सबसे अनमोल, कितने मीठे उनके अनुभव के कुछ बोल। ला 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 अगदी त्यांचं बोलणं असतं, बोबडे बोबडे बोल आपल्याला अगदी मंत्रमुग्ध करून जातात. बघा, एक सांगतो की ज्या वेळेस आपण कामावरून थकून येतो, भागून येतो आणि ज्या वेळेस कामावरून आल्यानंतर आपण घरात बसतो, बॅग बाजूला ठेवतो, पाण्याचा ग्लास घेतो, आपण फार थकलेलो असतो, असं वाटतं ना. त्या तसं गोड गोड आपल्या घरातलं बाळ येतं, अंगा खांद्यावरती खेळतं आणि क्षणात वाटत असतं की कुठेतरी जाऊन आराम करावा आणि तितक्यातच वाटतं की येस, हेच सुख आहे. आणि ज्या वेळेस आपलं छोटस बाळ अंगा खांद्यावरती खेळतं ना, त्यावेळेस तो थकवा कुठे निघून जातो ते कळतच नाही. इथे असणारा प्रत्येकाला तो अनुभव इथे आपण सगळेजण व्यक्त करत आहोत. आता मात्र एक परफॉर्मन्स होणार आहे, ती बाबांची लाडकी दोस्तानी, बाबांची लाडकी राणी. आणि पाहूया एक छानसा परफॉर्मन्स, अगदी लाडकी लेक आपल्या बाबांसाठी एक परफॉर्मन्स घेऊन येत आहे. सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहाँ, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला।
खुशबू है इस दिल में, एक तू है जन्मों के साथी, हम साथ साथ हैं जन्मों के साथी, हम साथ साथ हैं। नैनों में ज्योति है, सीने में बोली है, जन्म के साथी, हम साथ साथ हैं जन्म के साथी, हम साथ साथ हैं। जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना, साथ हैं जन्म के साथी, हम साथ साथ हैं। जैसे होठों पे हो सुर्खियां, सगळे आत्या पटकन असतील तर वरती येऊ शकता आत्या. जैसे रजनी के संग हो पिया, दिया और बाकी है, जैसे चंदा में है चांदनी, जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना, दिया और बाकी हम साथ साथ हैं जन्म के साथी, हम साथ साथ हैं। जैसे आँखों में हो शोखियाँ, जैसे होठों पे हो सुर्खियाँ, जैसे सावन में जाने जिया, जैसे रजनी के संग हो पिया, दिया और बाकी हम साथ साथ हैं जन्म के साथ,